प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवंताच्या अतिशय लाडक्या लढीवाळ भक्त आणि भगवंताला ज्यांनी आपल्या घरी राबवलं अशा ज्यांच्या भक्तीचा महिमा श्रेष्ठ अशा अधिकारी संत श्री संत जनाबाई यांचा 5 चरणाचा आणि भगवान श्री खंडेरायाला नवस करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठ्ठल प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी हे संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या सत्तेनं चालतं वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता मॉनिटर लावा किंवा चाले हे शरीर कुणाची या सत्ते कोण बोलविते हरिविन अशा अखिल कोटी ब्रह्मांड नायकाला मी एकटाच नाही तर आपण सर्वजण मिळून एकदा वंदन करू महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागते दुष्टंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ट प्रांगण रिंगण लोलमनायासं परमायासं माया कल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानन्दं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानन्दं गोविंदं परमानन्दं गोविंदं परमानन्दं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपत्ते सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ते येतो काकुलती तुझ लागे शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवेला सेवेला
शरण ओ स्वामी तुकया देवा यावर न करावा वेरो लागे सेवक झालो झाला गरो ओ स्वामी तुकया देवा यावर न करावा वेरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण सर्वजण या ठिकाणी किम कारणम कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे. तरी अल्पसहा परिहार करून देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य त्या न्यायाप्रमाणे परिहार द्यायचा असा की परममंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण कन्हैया भगवान श्री खंडेराया आणि सकल संत मंडळींच्या कृपा आशीर्वादाने तसेच माझे गुरुवर्य वैकुंठवासी अनिल महाराज जमदडे माऊलींच्या आशीर्वादाने कैलासवासी किरण बाबा भांबर बाबांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आपले सर्वांचे मार्गदर्शक म्हणजे या सप्ताहाचे मार्गदर्शक आणि आपले सगळ्यांचे म्हणजे माझे मार्गदर्शक असणारे हरिभक्तपरायण योगेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं आज या सेवेसाठी सगळे म्हणजे गुरुवर्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये असणाऱ्या सर्वप्रथम आमच्या 250 मुलांच्या आई म्हणजे आमच्या सर्व मुलांवर प्रेम करणाऱ्या आमच्या आदरणीय सुवर्णामाई जमदडे माई पण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. माईच्या चरणाशी साष्टांग दंडवत माई उपस्थित राहिल्या. माईंचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. माईंच्या सोबत आलेले सगळे गुरुबंधू आता वेळेअभावी नाव कोणाचं घेत नाही पण समवेत असणारे सगळे गुरुबंधू यश महाराज असतील, साई महाराज असतील, आदित्य महाराज असतील, करण महाराज असतील, तुषार महाराज असतील, शुभम महाराज असतील, आपले श्रावण मामा असतील, अजून कानमंडळावरून आलेले बाबा असतील, सोग्रसम भजनी मंडळ आहे, बाबा आहे. परत आत्ताच पहिली चाल चालू होती. खऱ्या अर्थानं असं वाटत होतं चालत चालू राहावी, कीर्तन नाही व्हावं. काय असतं महाराज, असे गायक असल्यावर वादक असल्यावर जास्त काही लागत नाही. खऱ्या अर्थानं महाराज हा संगीत रूपी समुद्र एवढा खोल आहे की याचा थांग पत्ता लागत नाही. हा किती खोल आहे, आपण त्याच्यात बुडून जाऊ नये म्हणून साक्षात सरस्वती माता सुद्धा हातात भोपळा घेऊन फिरते म्हणे. आम्हाला आदरणीय गोसेवक माऊलींनी एक श्लोक शिकवला होता. ते म्हटले, नादाब दिस्तु परंपारम न जानाती सरस्वती, नादाब दिस्तु परंपारम न जानाती सरस्वती, अद्यापि मज्जन भयात तुंब मोहती वक्षसी. म्हणजे सरस्वती मातेला सुद्धा भीती वाटते आपण बुडून जाऊ नये म्हणून सरस्वती माता सुद्धा हातात तो तंबोरा, भोपळा म्हणजे काय, तो तंबोरा घेऊन पिळते. म्हणून असे गायक म्हणजे आदरणीय आमचे नावकरी अक्षय महाराज वाघ असतील, महाराज पण या ठिकाणी गायनाच्या सेवेकरता उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. शिंद्यावरून आलेले बाबा असतील त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. सिद्धेश महाराज असतील, आपले काका असतील, बाळू काका पण या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी टाळ घेऊन उभे राहिले. काकांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. आपल्या गावचं भूषण वैभव आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भरत महाराज पानसरे ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष करून आज ज्यांची उपस्थिती आहे, दररोज तर असतातच पण दररोज त्यांची जागा इथं असते, आज तिकडे ती म्हणजे माझे गुरुजी आदरणीय रमेश महाराज गांगुर्डे गुरुजी पण या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपले मार्गदर्शक असणारे योगेश महाराज जाधव ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. अशोक महाराज आहे, ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी, कान मंडळाचे बाबा असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. महिला मंडळी, पुरुष वर्ग, एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल हो, सेवेसाठी निवडलेला अभंग जनाबाईचा आहे. मला माहिती आहे हा अभंग कुणाला आवडो ना आवडो पण माझ्या माता भगिनींच्या लय आवडीचा आहे. का बरं,
मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाईंनी खंडोबाला नवस केलेला आहे महाराज. पण नवस करणाऱ्या जनाबाईंचा अधिकार काय आहे नेमकी बरं का, ऐका बरं का. त्या जनाबाईंचा अधिकार इतका मोठा आहे, प्रमाण आलेलं आहे. जनाबाईंचा अधिकार इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की त्या पांडुरंग परमात्म्याला गळ्यामध्ये दोरी बांधून खुंट्याला बांधून ठेवण्याची ताकद कुणामध्ये होती? जनाबाईमध्ये होती. महाराजांचं जनाबाईंचंच प्रमाण आहे. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. महाराज त्या पांडुरंग परमात्म्याला गळ्यामध्ये दोरी बांधून खुंट्याला बांधून ठेवण्याची ताकद कुणामध्ये होती? जनाबाईमध्ये. बरं ती दोरी कशाची होती? आपलं काय असं चराट होतं महाराज? ते नाही, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 11 स्कंदामध्ये 781 क्रमांकाची ओवी वापरली आहे. बघते प्रणय प्रीतीची दोरी, तेने चरण धरोनी निर्धारी, निज हृदयी बांधिला हरी तो कैशा परी निघेल. म्हणजे भक्ती रूपी दोरीनं, प्रीतीच्या प्रेमाच्या रूपी दोरीनं त्या भगवान परमात्म्याला बांधून ठेवलं होतं. कोणी? जनाबाईंनी. इतका मोठा अधिकार महाराज. त्या जनाबाई म्हणजे सामान्य नाही महाराज. त्या जनाबाई आता जुन्या महिला, आताच्या नाही बरं का, जुन्या महिला 4 वाजता उठायच्या. तुम्ही फक्त ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. जुन्या 4 वाजता उठायच्या. ती जनाबाई महाराज 4 वाजता उठायची आणि ओव्या म्हणायची. जनी जाते गाईल कीर्त राहील, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. तुम्ही म्हणा बरं एखादी ओवी. त्याच्यात तुमचा दोष नाही. ओव्याही गेल्या, जातही गेलं, पण दळणं मात्र तसेच. याचं दळ त्याचं दळ, अख्ख्या गावाचे दळणं तुमच्यापाशी, पण ओव्या गायब महाराज. पण ती जनाबाई पहाटे 4ला उठायची आणि म्हणायची ये रे बा विठ्ठला. अहो ये रे बा विठ्ठला म्हटल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा महाराज विटेवरून खाली उतरायचा आणि कुठं? जनाबाईच्या घरी ते दळण दळू लागायला जनाबाईच्या येथे यायचा महाराज. पण कधीच रुक्मिणी मातेला सांगितलं नाही की मी इथं चाललो तिथं चाललो. म्हणजे आत्तापासून नाही, तुम्ही आता विचारते नाही, ते भाग वेगळा आहे. हे पहिल्यापासून आहे. एवम प्राप्त परंपरा. हां, हे आत्ताचं नाही, हे पहिल्यापासून आहे. भगवान परमात्मा विचारत नव्हता रुक्मिणी मातेला. रुक्मिणी मातेनं विचार केला, अरे आपला मालक आपल्याला न विचारता कुठं जातो बा, पण विचारायचं नाही, तपास काढायचा. बरं आता लोक कुत्रे घेऊन मॉर्निंग वॉकला जातात, तसे आपले मालक मॉर्निंग वॉकला तर जास्त नसतील ना म्हणे एवढ्या पहाटे, पण तपास काढायचा म्हणे. मग दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता जेव्हा भगवान परमात्मा निघाले, त्यांच्या पाठीमागे दबक्या पावलांनी, मला गाणं नाही म्हणायचं, दबक्या पावलांनी रुक्मिणी माता कुठं निघाल्या? हां जना, तुम्ही बोलत नाही समोरचे, मी जाऊ का मग? हां, कुठं निघाला भगवान परमात्मा? जनाबाईच्या तिथे.
त्यांच्या पाठी रुक्मिणी माता निघाली आणि निघाल्यानंतर बघता बघता चालता चालता तो भगवान परमात्मा जनाबाईच्या झोपडीत शिरला आणि मध्ये त्या जात्याच्या समोर जाऊन बसला. जनाबाई बसलेली आहे, रुक्मिणी माता आल्या आणि ती झोपडी असते ना, त्या झोपडीच्या दारातून डोकून बघायला लागल्या मध्ये काय चाललंय बा. जनाबाई जात्याच्या जवळ बसलेल्या, जात्याचा खुंटा जनाबाईच्या हातात आहे आणि ती जनाबाई त्या पांडुरंग परमात्म्याच्या रूपाकडे पाहते आणि रूपाकडे पाहते. आता जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. म्हणजे विश्व ज्यानं निर्माण केलंय महाराज, किती विविधतेनं नटलेलं आहे बघा ना. एकासारखा दुसरा दिसणार नाही, एकासारखं बोलणं नाही. महाराज लक्षात घ्या, दोन जुळे भाऊ जरी असले आपल्याला सगळ्यांना ते सारखे वाटतात, बरोबर एक नाही. पण त्यांच्या आईवडिलांना माहीत असतं 2000 मेंढ्यांचा कळप असू द्या, पण वळणाऱ्याला माहीत असतं आपल्या मेंढ्या काहीतरी फरक असतो महाराज. आपल्या गावात आता एवढी माणसं आहे, एकासारखं दुसऱ्याचं दिसणं नाही, एकासारखं दुसऱ्याचं बोलणं नाही, एकासारखं दुसऱ्याचं चालणं नाही. तुम्ही म्हणाल बोलणं ठीक आहे, दिसणं ठीक आहे, पण हे चालणं काय गंमत आहे. चाल वेगळी असते महाराज प्रत्येकाची. आता काही जण चालताना, आता 2-3 प्रकार जाता जाता तुम्हाला सांगून जातो. काही जण चालताना असे मंडूकगामी चालतात महाराज. कसे मंडूकगामी म्हणजे बेडकासारख्या अशा टुनूक 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 उड्या मारत चालतात. ती चाल कशी मंडूकगामी. काही जण चालताना असे गजगामी चालतात, हत्तीसारखे असे धीरगंभीर शांत चालतात. आणि काहींची अशी महाराज कुत्र चाल असते, कुत्र्यासारखे तुरु 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 असे चालतात. म्हणजे मला सांगायचं काय समजलं का तुम्हाला, हे विश्व असं नाना तऱ्हेनं नटलेलं आहे पार महाराज. पण याला नटवणारा किती सुंदर असेल हो. मग त्या रूपाकडे ती जनाबाई बघते आणि बघते आणि त्या भगवान परमात्मा आता जनाबाईकडे पाहतो म्हणतो, जेने मी काय तुला दिसावं म्हणून आलोय का ग? अगं तुझ्या सुंदर ओव्या ऐकण्यासाठी आलेलो आहे मी. ओव्या म्हण. जनाबाई म्हणे देवा मी ओव्या म्हणते, पण तू जर माझ्या पाठीमागे जशाच्या तशा ओव्या म्हणत असला ना तर मी तुझ्या पाठीमागे नाही, तुझ्या पुढं ओव्या म्हणल. तू जर पाठीमागे जशाच्या तशा म्हटला तर मी म्हणल, जशी चाल म्हटले तशी म्हटला तर मी म्हणते. पांडुरंग परमात्मा म्हणे जेने तू काळजी करू नको, मी सुद्धा बोधे बाबाच्या चातुर्मासाला राहिलेलो आहे. तू ठाईची म्हण, फक्त म्हणायला लावू नका, नाही तर कोणती पण म्हण, तुझ्या पाठीमागे जशीच्या तशी चाल म्हणेल. मग ती जनाबाई म्हणे ठीक आहे. मग ती जनाबाई म्हणायला लागली, पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. म्हणा 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 म्हणा. नाही नाही नाही. मग त्या जनाबाईच्या माग जाऊ द्या, तो जनाबाईच्या माग तो पांडुरंग परमात्मा पण काय म्हणायला लागला, पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. जरा देवाचा आवाज बसला होता तरी देव म्हणत होता. पुढं जनाबाई म्हणते, रखुमाई माझी माता, रखुमाई माझी माता. देव सुद्धा डोळे बंद करून डोलत डोलत तसंच म्हणायला लागला, काय रखुमाई माझी माता, रखुमाई माझी माता. आता हे बाहेरून कोण ऐकत होतं? जागेवर आहे ना तुम्ही? बाहेरून कोण ऐकत होतं? हा, रुक्मिणी माता. रुक्मिणी माता म्हणे मला आई म्हणताय म्हणजे मला काय सोडून द्यायचं ठरवलं की काय म्हणे. हा, आई म्हणताय. भाई गाई पळत पळत आल्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या तोंडाला हात लावला आणि तुमचं काय डोकं फिरलं का म्हणे. कोण म्हणतंय? हा, रुक्मिणी माता पांडुरंग परमात्म्याला म्हणे तुमचं काय डोकं फिरलं का, म्हणजे तुम्ही ठिकाण्यावर आहे का, मला आई म्हणताय का म्हणे. पांडुरंग परमात्मा म्हणे अगं या जनीपाशी मी आलो की वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, सावला भक्तीशी लाचावला, भक्तीशी लाचावला, भक्तीशी लाचावला, भक्तीशी लाचावला. वेडा झाला, वेडा झाला, लाचावला, भक्तीशी लाचावला, भक्तीशी
झाला वेडा झाला लहानचा भला भक्तीसी, म्हणजे देवाला वेडं करण्याचं, देवाला आपल्या घरी राबवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये होतं? जनाबाईमध्ये. एवढंच नाही महाराज, देव प्रत्येक कामात जनाबाईला मदत करायचा, प्रत्येक कामात. महाराज जनाबाई गौऱ्या वेचायला जायची तरी पांडुरंग परमात्मा कुठं? जनाबाई सोबत. महाराज जनाबाई आता त्या 10-10, 12-12 वर्षाच्या मुली त्या गोपाळपूरच्या परिसरात त्या गौऱ्या वेचायला जायच्या. महाराज गौऱ्या वेचायला गेल्या महाराज एक दिवस त्या मुली, आणि वेचायला लागल्या. प्रकार असा घडला महाराज, जनाबाई गौऱ्या वेचते, त्या मुली पण गौऱ्या वेचताय, पण प्रकार असा घडला जनाबाईंच्या गौऱ्यांचा ढीग मोठा आणि त्या मुलींच्या गौऱ्यांचा ढीग छोटा. महाराज ती जनाबाईची कीर्ती एवढी पसरली होती, एवढी पसरली होती, काशीपर्यंत जनाबाईंची कीर्ती गेली. कारण की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, काशीपर्यंत कीर्ती गेली. आणि काशीहून श्री संत कबीर महाराज जनाबाईंच्या दर्शनाला आले. पंढरपूर मध्ये विचारलं जनाबाई कुठे राहते? म्हणजे त्या गोपाळपूरच्या परिसरात गौऱ्या वेचण्यासाठी गेलेले आहे, तिकडे जा तुम्हाला भेट होईल. गेले कबीर महाराज. महाराज तिथं काय झालं होतं माहिती का? त्या मुली गौऱ्या वेचताना त्यांनी बघितलं, अरे या जनीचा ढीग एवढा मोठा कसा? आपण सोबत गौऱ्या वेचतो, सोबत येतो, तरी तुझा गौऱ्यांचा ढीग मोठा कसा? तू आमच्या गौऱ्या चोरते, तू गौऱ्या वेचत नाही, तू काय काम करते? हां गौऱ्या चोरते म्हणे. जनाबाई म्हणे नाही का, मी तुमच्या गौऱ्या कशा चोरू? त्यांच्या भानगडी चालू झाल्या महाराज. कबीर महाराज आले आणि बघितलं, अरे भानगडी करते ही मुलगी, आणि का संत आहे? संत ही संत नाही. लांबूनच ना जय हरी केला आणि निघाले. पण जनाबाईने बघितलं, जनाबाई म्हणे ओ बाबा, बाबा मागा नका, तिथलं सांगतोय मी. हां कबीर महाराजांना हाक मारली. कबीर महाराज म्हटले चालू द्या तुमचं भांडण. जनाबाई म्हणते नाही बाबा इकडे या म्हणे. बोलवलं. म्हणे काय झालं? म्हणा आमची एवढी भांडणं मिटून जा. म्हणे कशी लागली भांडणं? म्हणे हे बघा आम्ही सोबत गौऱ्या वेचायला येतो, सोबत गौऱ्या वेचतो, तरी हिचा ढीग मोठा, आमचा ढीग छोटा, ही आमच्या गौऱ्या चोरते. जनाबाई म्हणे नाही बाबा मी गौऱ्या चोरत नाही, आमचे भांडाच मिटवा म्हणे. कशी मिटवायचे? जनाबाई म्हणे सोपं आहे बाबा, काय करा, एक गौरी घ्या, ती गौरी कानाला लावा, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल समजून दा ती गौरी कोणाची आहे? माझी, म्हणजे जनाबाईची. जनाबाईची गौरी आहे. कारण की का तर जनाबाई कोणतंही काम करीत असताना विठ्ठल विठ्ठल अखंड मुखाने म्हणत होती महाराज. म्हणून एक महिला मंडळी एक लक्षात ठेवा, स्वयंपाक करताना तुम्ही जर मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हटल्या, परिपूर्ण भावाने म्हटल्या, तर तुम्ही केलेल्या चपातीमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल. हसू नका, खरं आहे. परिपूर्ण भावाने म्हटल्या तर भाकरीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल, भाजीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल. पण तुम्ही जर स्वयंपाक करताना पिक्चरची गाणी लावली तर पोरग कसं होणार? पोरग पण हिरोच होणार आणि कोणाला तरी येऊन पडून जाणार. कारण की कसं असतं महाराज, कोणतीही गोष्ट करताना ती जर सात्विक वातावरणामध्ये तयार झाली तर ते चांगलं फल देत असतं. म्हणून आपण जर स्वयंपाक करताना जरा हरिपाठ लावावा, एखादा सुंदर अभंग लावावा, वातावरण सात्विक होतं. ती जनाबाई महाराज सारखी विठ्ठल विठ्ठल सारखं नामस्मरण करीत असल्यामुळे तिच्या गौरीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा. कबीर महाराजांनी एक गौरी उचलली आणि कानाला लावली. आश्चर्याचा प्रकार घडला, विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आला. आल्यानंतर कबीर महाराज आश्चर्यचकित झाले आणि बाजूला गौरी टाकली. आता महाराज दुसरी गौरी उचलली आणि दुसरी गौरी उचलल्यानंतर आता येऊन येऊन येणार कोण? आमच्याशिवाय आहेच कोण? अशा घोषणा देतो आपण, देते की नाही? देता की नाही? मी जातोच आता, देतो की नाही? येऊन येऊन येणार कोण आणि आमच्याशिवाय आहेच कोण? म्हणजे राजकारणाच्या गप्पा. पण लक्षात घ्या, चाणक्यांनी याच्यावर आपलं मत असं मांडलेलं आहे. चाणक्य म्हणतात हा राजकारण म्हणजे हा एक खेळ आहे. राजकारण म्हणजे हा एक खेळ आहे. अहो महाराज, हुशार लोक तो खेळतात आणि मूर्ख लोक त्याच्यावर गप्पा मारत बसतात. महाराज रात्रंदिवस नुसतं काहीच नाही, नुसत्या राजकारणाच्या गप्पा. पण महाराज देवाविषयी कोणीच बोलणार नाही. पण ती जनाबाई अखंड देवाचं नामस्मरण करीत असल्यामुळे
तिच्या गौरीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा. दुसरी गौरी उचलली, त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी नाही आला तर महाराज ती समजून जायची जनाबाईची गौरी नाही. सगळ्या गौऱ्या कानाला लावून बघितल्या, आश्चर्याचा प्रकार घडला. जनाबाईचा ढीग सगळ्यात मोठा झाला. कबीर महाराज म्हटले, अरे ही दिसायला साधी आहे, हिचा महिमा साधा नाही. आजपर्यंत मी म्हणत होतो ही जनाबाई म्हणजे नामदेवाची दासी आहे. जनाबाई म्हणजे कोण आहे? नामदेवाची दासी. पण म्हटली नामदेवाची दासी नाही, जनी जनी सब कोई कहे नामदेव की दासी, जनी जनी सब कोई कहे नामदेव की दासी. कबीरा बंदा यही कहे सब संतन की काशी, सब संतन की काशी. म्हणजे महाराज सगळ्या संतांनी जिला साष्टांग दंडवत घालावा असे श्री संत जनाबाई महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. बघा, जनाबाई ती गौऱ्यांचं गाठोडं घेऊन निघाली. तिची चप्पल तुटली म्हणे. चप्पल तुटल्यानंतर महाराज आता हातात चप्पल घेऊन चालली. पांडुरंग परमात्मा आला म्हणे, ज्याने ही चप्पल काय हातात घेऊन चालायची गोष्ट आहे का म्हणे, दे माझ्याकडं. आता पांडुरंग परमात्म्याने हातात घ्यावी ना, नाही पायात तर हातात घ्यावी ना. पांडुरंग परमात्म्याने घेतली आणि आपल्या डोक्यावर ठेवली. का तर जनाबाईचे चरण रोज मला लागावे असा पांडुरंग परमात्मा सुद्धा इच्छा करीत होता. देव इच्छी रोज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. नामदेव महाराज जर पुढे चालले तर त्यांच्या पाठीमागे पांडुरंग परमात्मा चालायचा. का नाम याचे पाठी चाले राजा नामयाचे पाठी चाले केशी राजा, शररी लागावया नामयाचे पाठी चाले केशीराज, लागावया रज चरणीचे. नामदेव महाराजांच्या पायाचे चरण रोज लागावे असं तो पांडुरंग परमात्मा सुद्धा इच्छा करत होता. एवढंच नाही महाराज, त्या जनाबाईला प्रत्येक कामात मदत करायचा, प्रत्येक कामात. महाराज त्या जनाबाई जेव्हा घर झाडायची, तो केर निघाला ना, तो केर सुद्धा तो पांडुरंग परमात्मा उकिरड्यावर नेऊन टाकीत होता. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. मग महाराज बघा, जनाबाईचं एवढं पुढं पुढं का देव करत असेल हो? का करत असेल? कारण की लक्षात घ्या, ज्याचं कुणीच नसतं त्याच्यावर देव अत्यंत प्रेम करतो. हो, तुकाराम महाराज म्हणतात, सोडीला संसार माया तयावरी फार. ज्यानं सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, देव त्याच्यावर अत्यंत प्रेम करतो. जनाबाईनं सर्वस्वाचा त्याग केला होता, आईवडिलांचा त्याग, घरादाराचा त्याग. महाराज त्या जनाबाईला विणी जरी घालायची असली तरी तो पांडुरंग परमात्मा जनाबाईची विणी घालून द्यायचा. गावातील लोक विचारायचे, जने अगं तुझी एवढी सुंदर वेणी कोण घातली ग? कोण तुला नाव घालतं? कोण तुझी वेणी घालून देतं? ती जनाबाई रडायची महाराज, डोळ्यातून टप टप अश्रू पडायचे. आणि ती जनाबाई रडायची आणि सांगायची, अहो काहीच नाही, मी तुळशीच्या वृंदावनाजवळ बसते आणि माझा पांडुरंग परमात्मा येतो आणि माझी वेणी घालून देतो. जनाबाई स्वतः सांगतात, तुळशीचे वृंदावनी जनी उकलीत होती वेणी, माझे जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी घाली पाणी. जनी सांगे सकळ लोका, नाव घाली माझा सखा. महाराज म्हणजे विणी घालून द्यायचा, झाडलोट केलेला तो केर नेऊन टाकायचा, जनाबाईला न्हाऊ घालायचा. पण एवढा संलग्न असणारा तो भगवान परमात्मा, तो पांडुरंग परमात्मा, पण आज जनाबाई खंडोबा रायाला नवस करते. विठ्ठल हो, आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, मला सहज प्रश्न निर्माण होईल, सहज प्रश्न पडेल.
कमी खाली पडेल तरी तुम्हाला प्रश्न नाही पडेल. आ? झाला असेल की नाही महाराज. ती जनाबाईची एवढी कामं तो पांडुरंग परमात्मा करायचा तरी जनाबाई त्याला नवस करत नाही, खंडोबारायला नवस करते. तुकोबराय पण एका ठिकाणी म्हणतात ना, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात सांगतात, अरे पतिव्रता स्त्रीला जसा तिचा पती सोडून दुसरं कुणी आवडत नाही तसं आम्हाला तो एक नारायण सोडून दुसरं कुणीच आवडत नाही. मग आजच्या अभंगामध्ये त्याच संत मांदियाळीमधील जनाबाई आहे ना. मग जनाबाईची जर एवढी कामं जर पांडुरंग परमात्मा करीत होता तर ती जनाबाई का खंडोबारायाला नवस करते? तर ऐका, उत्तर तिथंच आहे. पतिव्रता पत्नी जरी आपला पती सोडून दुसऱ्या कुणावर प्रेम करत नसेल तरी घरात राहत असताना ती सासूची सेवा करते, सासऱ्याची सेवा करते, दिराची सेवा करते, ननंदेची सेवा करते. पण एवढ्या सगळ्यांची सेवा करत असताना तिच्या मनात कोण असतो? हा, तुम्हाला नाही माहिती? सगळ्यांची सेवा करते पण तिचं मन कुणावर जास्त असतं? हा, पतीवर असतं. तसे संत सांगतात, अरे आम्ही जरी इतर देवांची सेवा करताना दिसत असलो तरी आमच्या मनामध्ये तो एक नारायणच आहे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. हे जरी नसेल समजलं तर अजून ऐका, आपल्या दृष्टीने आपल्याला खंडोबाराय वेगळे, पांडुरंग परमात्मा वेगळे दिसत असतील पण हे वेगळे नाही महाराज. हे पांडुरंग परमात्म्यानं घेतलेली रूपे प्रमाणे महाराजांचं दरी येली सोंगे अवघे दुरंगे अवघे पांडुरंगे अवघे पांडुरंगे दरियली सोंगे अवघे पांडुरंगे अवघे पांडुरंगे अवघे पांडुरंगे हरियली सोंगे अवघे पांडुरंगे अवघे पांडुरंगे अवघे पांडुरंगे हरियली सोंगे अवघे पांडुरंगे अवघे पांडुरंगे अवघे दरियली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. किंवा भूपाळ्यामध्ये वर्णन आहे, हा भगवान परमात्मा म्हणजे अवताराच्या राशी वरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. हा पांडुरंग परमात्मा आपल्याला दिसायला एक दिसतो महाराज, पण हा पांडुरंग परमात्मा म्हणे याने अवतार घेतलेले वेगवेगळे. मग आजच्या दिवशी भक्तांनी त्या पांडुरंग परमात्म्याला खंडोबारायांच्या रूपात पाहण्याची इच्छा केली म्हणून तोच पांडुरंग परमात्मा आपल्या समोर खंडोबारायांच्या रूपाने प्रगट झालेला आहे महाराज. म्हणून खंडोबारायामध्ये आणि पांडुरंगामध्ये भेद नाही. हे जरी नसेल समजलं तर अजून ऐका, खंडोबाराय म्हणजे कुणाचे अवतार मानले जातात? हा, भगवान भोले बाबांचे. जनाबाईंचं असं स्पष्ट मत आहे, हरी आणि हरामध्ये भेद नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हो महाराज, असे प्रमाण आले ना आपण 12 वाजेपर्यंत कीर्तन करू, चालेल ना? यांनी प्रमाण देणं म्हणजे कीर्तन करायला 2 मिनिटं विश्रांती आहे महाराज. यांनी जर ठरवलं प्रमाणच द्यायचं नाही, जगल कीर्तनकार. हा, एवढ्या गरमटात नाही जगणार महाराज. असं बोलू बोलू त्याच्या तोंडाला फेस येईल.
फेस नाही ते पडल नाही ते मरल, तरी खालचे लोक म्हणतील हे काय कीर्तन झालं, अरे मेलन काय कीर्तन झालं. पण सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, यांच्यामध्ये भेद नाही. एकदा काय झालं माहिती का, स्वामी विवेकानंद रेल्वेने प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना एक परधर्माचा माणूस त्यांना भेटला. आता स्वामी विवेकानंद म्हणजे भगवी लुंगी, ते भगवी वस्त्र सगळे. तो माणूस म्हणायला लागला, अहो काय तुमचा हिंदू धर्म म्हणे, तुमच्या धर्मात एक देव आहे का म्हणे, एवढी 30 कोटी देव म्हणे, 33 कोटी देव, लोकांनी भक्ती करावी तरी कुणाची करावी म्हणे, कुणाची करावी. स्वामी विवेकानंद त्याच्यावर रागवले. स्वामी विवेकानंद म्हटले, तू माझ्या आधी प्रश्नाचं एक उत्तर दे, आता मी तुम्हाला तो प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर सांगा. समजा स्वामी विवेकानंद म्हणले, समजा एखादा डॉक्टर आहे, कोण आहे, हां डॉक्टर आहे, डॉक्टरच्या दवाखान्यात वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी औषधं असावी की वेगवेगळ्या आजारांवर एकच औषध असावं, वेगवेगळ्या आजारांवर एकच औषध, बरोबर ना, चुकीचं आहे का, हां वेगवेगळे औषध पाहिजे. त्यानं पण तसंच उत्तर दिलं, वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी औषधं. तसंच जे म्हणे आमच्या धर्मात म्हणे, कसं म्हणे, जसा भक्त असेल तसा त्याचा देव आहे म्हणे. भक्त जर पैलवान असेल तर त्याचा देव पांडुरंग नाही, त्याचा देव म्हणजे बजरंगबली. भक्त जर जरा सात्विक असेल तर त्याचा देव पांडुरंग आहे महाराज. भक्त जर जरा रजोगुणी असेल तर त्याचा देव नाही महाराज, त्याची देवी आहे अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊनी हाते, बोध परडी घेऊनी हाते, ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळती, बुधो भक्त नाचती, बुधो बुधो भक्त नाचती. गोंधळा येई हो जगत, गोंधळा येई हो जगत, गोधळाए हो जगत, गोधळाए हो जगत, जगदंबे. मूळ पीठ तू अंबे अंबे, मूळ पीठ तू अंबे अंबे अंबे, गोंधळा येई हो जगत, गोंधळा येई हो जगत. मूळ पीठ तो अंबे अंबे, मूळ पीठ तो अंबे अंबे अंबे, गोधळाए हो जगदंबे, गोधळाए हो जगदंबे. मला सांगायचं फक्त एवढंच आहे. भक्त जर जरा रजोगुणी असेल तर त्याचा देव नाही, त्याची कोण आहे, देवी. आणि भक्त जर जरा तमोगुणी असेल तर भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, त्याचा देव म्हणजे भगवान भोले बाबा. म्हणजे जसा भक्त असेल तसा त्याचा देव आहे महाराज. अधिकार तैसा दावियाला मार्ग, जसा भक्त असेल तसा त्याचा देव आहे. तरी काही लोक म्हणतात तुमच्या धर्मात असं, तुमच्या धर्मात तसं. असंच कसं, तुमच्या धर्मात स्त्रियांवर एवढे अत्याचार होतात, एवढं होतं. पण अरे येड्यांनो, आमच्या धर्मग्रंथांनी सुद्धा आम्हाला काय सांगितलंय माहिती का, धर्मग्रंथामध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र येतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र अफला क्रिया. म्हणजे आमच्या धर्मग्रंथात सुद्धा आम्हाला असं शिकवलं, ज्या घरामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागणूक दिली जाते, त्यांच्याशी चांगलं बोललं जातं, त्यांना टाकून बोललं जात नाही, त्या घरामध्ये तुम्ही कोणती पूजा करू नका, कोणती विधी करू नका, तरी तेथे देव वास करतो, तेथे देव राहतो. ज्या घरामध्ये नेहमी स्त्रियांना टाकून बोललं जातं, नेहमी त्यांचा अपमान केला जातो, त्या घरामध्ये तुम्ही किती मोठा सत्यनारायण घाला तरी कोणतीच क्रिया फल देत नाही. सर्वास्तत्र अफला क्रिया, म्हणजे कोणतीच क्रिया फल देत नाही. म्हणून महाराज काही काही आपले चेडे आपल्याला नावं ठेवू द्या, जाऊ द्या. आपला विषय चालू होता भगवान खंडेराया आणि पांडुरंग परमात्मा वेगळे नाही महाराज.
आपल्या दृष्टीनं आपल्याला जरी ते दिसत असले वेगवेगळे, पण संतांची दृष्टी महाराज, या संतांच्या दृष्टीमध्ये ते वेगळे नाहीच, ते म्हणजे एकच पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून जनाबाईला ते माहीत होतं, म्हणून जनाबाई त्या खंडोबारायाला नवस करतात. काय नवस करतात? अभंगाचं प्रथम चरण. खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, मारुदे सासू खंडेराया, मारुदे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, मारुदे सासू खंडेराया, मारुदे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, खंडेराया तुझा करीत नवास, मारुदे सासू खंडेराया, मारुदे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करीत नवास, मारुदे सासू खंडेराया, मारुदे सासू खंडेराया, अभंगाच्या प्रथम चरणात जनाबाई म्हणतात, खंडेराया तुझ करी दे नवसू मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाईंनी खंडोबाला नवस केलेला आहे, पण नवस करण्याची वेळ का आली तर हा एक रूपकात्मक अभंग आहे महाराज. रूपक नावाच्या अलंकारातला अभंग आहे. बघा, कुणीतरी सासूरवाशीन महाराज लग्न झालं आणि नांदण्यासाठी सासूरवाडीला गेल्यानंतर महाराज आता तिला सासू अशी भेटली, लवंगी मिरचीच, कधीच सरळ बोलणार नाही महाराज, नुसती उलटीच बोलायची. काही माणसं उलटेच असतात महाराज, कधीच सरळ बोलत नाही महाराज. हिनं काही पण करू द्या, आमकं केलं फलं न केलं, बिस्त न केलं, असंच बोलायची. कपडे धुवून आणले, असेच कपडे धुतले, तसेच धुतले महाराज. काय झालं माहिती का, एकदा भाजीत मीठ कमी झालं, सुनेनं भाजी केली, भाजीत मीठ कमी केलं झालं, सुनेनं भाजी वाढली, आता सासू जेवायला बसलेली, आता मीठ कमी आहे, आळणी भाजी. आता माझं वैयक्तिक मत असं आहे की तिने सांगावं सासूने की अगं मला थोडं मीठ देते का, तुम्हाला काय मच्छी. बराबर आहे ना, मीठ द्यायला लावलं पाहिजे की नाही, हां बरोबर आहे की नाही. पण ती तसं नाही म्हटली महाराज. लहान पोरगा अभ्यास करीत होतं, हे त्या दिवशी गुरुजींचं ऐकलं म्हणून आता काय त्यांचं त्यांच्या समोर सांगितलं हो काय, बरोबर आहे की नाही. मीठ दे असं म्हणायला पाहिजे होतं ना. नाही महाराज, ती लहान पोरगा अभ्यास करीत होतं, तुमच्यासारखं नाही बरं का, जरा छोटं होतं, अभ्यास करत होतं. आता तिने नीट सांगावं बाळा मीठ दे, ती तसं नाही म्हटली. बाळा काय करतोय म्हणे, आजी काही नाही अभ्यास करतोय म्हणे. वा 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 वा, छान छान, चांगला अभ्यास कर म्हणे, मोठा साहेब हो. आणि मोठा साहेब झाला, मोठ्या पगाराची नोकरी लागली, पगार आला की एक मिठाची गोणी आण आणि तुझ्या आईच्या डोंबल्यावर टाक. का तो भाजीत मीठ कमी. नेहमी असं टोचून बोलायची. एकदा तर भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर त्या सुनेला म्हणायला लागली, अगं तुला तरी कोण विचारतं म्हणे, लक्षात घ्या बरं का तुम्ही, तुला तरी कोण विचारतं म्हणे, तू फाटकी चिंदी, तू काय फाटकी चिंदी, पण तुझ्या फाटक्या चिंदीत माझं रत्न बांधलंय म्हणून तुला किंमत आहे. रत्न म्हणजे समजलं ना तुम्हाला, हिचा पोरगा
अशी नेहमी टोचून बोलायची महाराज, कधीच सरळ बोलली नाही. अशी भांड कुदळ भांडखोर सासू. आता हे दोघं शब्द जरी दिसायला जरा सारखे असले पण याचा अर्थ लय मोठा आहे महाराज. भांड कुदळ म्हणजे काय? कुदळ काय काम करतं? हा, खणायचं काम करतं. तसं ही 10 वर्षापूर्वी झालेलं उकरून काढते. तुम्हाला अशीच म्हणली होती ही भांड कुदळ. आणि भांडखोर म्हणजे कशी माहिती का? ऐका बरं का. दारात कुत्री आली, सासू घरात बसली होती. लक्ष द्या बरं का. दारात कुत्री आली, सासू घरात बसली होती. आता सुनीनं कुत्री पाहिली म्हणे, हाड कुत्री. असं म्हटल्यानंतर सासू म्हणे, तिला नाही म्हटली, मलाच कुत्री म्हटली. मग खोरं काय काम करतं? खोरं खोरं ओढायचं काम करतं. तशी भांडखोर भांडकुदळ म्हणजे अशा दोन्ही लक्षणांनी युक्त सासू एका जणीला भेटली महाराज. असा त्रास सुरू झाला की त्या त्रासाला सीमाच राहिली नाही. पाणी आणायला म्हणून विहिरीवर गेली, पाणी काढलं आणि त्या हांड्यामध्ये पाणी भरलेलं आहे. त्या कठड्यावर हांडा ठेवलेला आहे आणि ती सासूरवाशीन रडते. डोळ्यातून अश्रू येत आहे तिच्यावाल्या. ती म्हणते, काही झालं तरी आता घरी जायचं नाही. काय करावं? जगावं की मरावं की या विहिरीत आत्महत्या करावी? पण लक्षात या बरं का, शास्त्र असं सांगतं, कधीच आत्महत्या करू नये. किती मोठं संकट आलं ना तरी आत्महत्या करू नये. नाथ महाराज ओवी वापरतात, कोटी ब्रह्महत्या गोहत्यांसी प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेसी, परी आत्महत्या घडे त्यासी काही प्रायश्चित्त असे ना. म्हणजे कोटी गोहत्या करू द्या, ब्रह्महत्या केल्या तरी त्याचं शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. पण जो आत्महत्या करतो त्याला शास्त्रात प्रायश्चित्त अति त्याई देता जीवा नाही किव देवासी, नाही किव देवासी, नाही किव देवासी. अति त्याई देता जीवा नाही किव देवासी, नाही किव देवासी, नाही किव देवासी. अति त्याई देता जीवा नाही किव देवासी, नाही किव देवासी, नाही किव देवासी. अति त्याई देता जीवा नाही किव देवासी, नाही किव देवासी, नाही किव देवासी. आत्महत्या केल्यानंतर देव सुद्धा त्याची कीव करत नाही महाराज. लक्षात घ्या. नाथ महाराज त्याच्या पुढची ओवी वापरतात. नाथ महाराज म्हणतात, जो आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकासी गेला, प्रायश्चित्तासी कोण आहे उरला. मा शास्त्रार्थे बोलावे. म्हणजे जो आत्महत्या करतो तो मरताच क्षणी नरकात जातो. करोडो जन्म नरकात सडावं लागतं. म्हणून आत्महत्येसारखं महापातक कधीच करू नये. विचार करत होती जगावं की मरावं. तेवढ्यात महाराज तिची जिवलग मैत्रीण आली. आल्यानंतर ही रडते महाराज. तिनं बघितलं ही रडते. काय ग, काय झालं? तिनं जेव्हा तिच्या जिवलग मैत्रिणीचा आवाज ऐकला तेव्हा महाराज ती तिच्या गळ्यातच पडली, धाय मुकून रडायला लागली आणि तिचं दुःख सांगू लागली. पण ज्ञानोबा राय म्हणतात, आपलं दुःख आपण कुणाला जवळही सांगू नये. गुज बोलावे संतांपासी. आपल्या जीवनातील दुःख आपण एकतर आपल्या गुरुला सांगा, 2 नंबर देवांना सांगा, संताला सांगा, इतर कुणाला दुःख सांगू नका. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देव निवारी दुःख, देव निवारी सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. महाराज देवाला सांगा, गुरुजनांना सांगा, संतांना सांगा, नाहीतर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबारायांची उभी आहे कुणाला सांगा ना तरी प्राणाची सोय रे भेटे.
मग जीवे भूतली जिये संकटे तिये निवेदिता न वाटे संकोचू काही. म्हणजे आपल्या जीवनातलं दुःख आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्याला सांगा. शेजाऱ्या पाजाऱ्याला दुःख सांगू नका महाराज, ते कमी होत नसतं, ते वाढत असलं. आपण जर आपली झालेली जखम उघडी केली ना महाराज, लोक त्याच्यावर हळद नाही टाकत. हां, लोक शास्त्रकार सांगतात, लोक खिशामध्ये मिठाच्या पुड्याच घेऊन फिरतात महाराज. हां, जखम दिसली मीठ सोडायचं, आग झाली पाहिजे. पण इतर कुणालाही दुःख सांगू नये महाराज. संतांना, देवाला, गुरुला आणि अत्यंत प्रियजनाला दुःख सांगावं. मग तिची जिवलग मैत्रीण भेटली होती, तिला दुःख सांगायला लागली, अगं सासू लई त्रास देते, आता जगण्याची इच्छा नाही. ती म्हणायला लागली, अगं एवढ्या एवढ्या गोष्टीवरून कोणी जीव देत असतं का म्हणे, तू जीव देऊ नको म्हणे. मग काय करू, माझ्याकडे एक उपाय आहे, चल जेजुरीला म्हणे, आमच्या येथे खंडोबा नावाचं दैवत आहे, आणि एवढं बोळं दैवत आहे, त्याला नवस केला लगेच तो नवस पूर्ण होतो. मग ती गेली आणि खंडोबा रायाला म्हणायला लागली, खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया माझी सासू मरू दे. पण मी मगाशी बोलून गेलो, हा रूपकात्मक अभंग आहे महाराज. सासू मरू दे म्हणजे ही मायारूपी सासू आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्यानं लग्न केलं त्यालाही मायारूपी सासू आहे, ज्यांनी नाही केलं त्यांना सुद्धा आहे. उलट व्यावहारिक सासूपेक्षा परमार्थिक सासू लई त्रास देते महाराज. ही कोणाची माहिती का, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपंचन्ते माये मेता तरंती ते. म्हणजे कुणाची माहिती का, देवाची महाराज. आणि ती जर एकदा जीवनात आली तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी. ती कसं नाचवते बघायचं का, बघायचं का. पण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा, मग मी तुम्हाला पुढे सांगतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तुझ करीते न बसू मरू दे रे सासू खंडेराया. ही सासू म्हणजे ही मायारूपी सासू किती त्रास देते बघा महाराज. एक जरा दृष्टांत आहे छोटा, तो दृष्टांत सांगतो बघा. काय झालं, एका गावात असा सप्ताह चालू होता महाराज. सप्ताह चालू होता, सगळेजण कीर्तनाला यायचे, पण एक जण असा होता महाराज, कधीच कीर्तनाला येत नव्हता. त्यानं तो रस्ता बदलून जायचा महाराज, पण कधीच आला नाही. आता माझं काय मत आहे, जरा कीर्तनाला नाही पण जेवायला तरी यावं, बरोबर एक नाही तरी येत नव्हता. काल्याचं कीर्तन आलं, त्याची बायको म्हणे, आहो तुम्हाला काही पटतं का, अख्खे लोक येतात म्हणे कीर्तनाला, तुम्हीच येत नाही म्हणे. तू म्हणती ना म्हणून येतो. आला महाराज, आल्यानंतर तुम्हाला सांगतो, इथं नाही या समोर नाही बसला, डायरेक्ट मागं बसला, सगळ्यात शेवट तोच बसला. आणि बसल्यानंतर तुम्हाला सांगतो, जसा झोपला तसा डायरेक्ट महाराज काल्याच्या कीर्तनात झोपला, तसा डायरेक्ट महाराज कृष्णाच्या चरित्रातच उठला. वा, पुतना मावशीचं वर्णन चालू होतं महाराज. त्या कंस मामाने प्रस्ताव मांडला, कृष्णाला मारायला कोण जातं म्हणे. प्रस्ताव मांडल्यानंतर आता ती पुतना उठली, आणि उठल्यानंतर महाराज ती म्हणे, कंसा अरे मी मारते म्हणे त्या कृष्णाला, काय लागतं म्हणे त्याला. कंस म्हणे, ते का बाया माणसाचं काम आहे का, बस खाली. ती म्हणे, कंसा आम्हाला कमी समजू नको, आमच्या 36 गुण असतात म्हणे. किती गुण, 36 गुण महाराज. त्यानं बाकी सगळं कीर्तन जाऊन दिलं, फक्त काय ध्यानात ठेवलं, 36 गुण. हा 36 गुण. तुम्ही ध्यानात ठेवा बरं का, किती 36 गुण. त्यानं बाकी काही ध्यानात नाही ठेवलं. घरी आला आणि बायकोच्या मागत लागला. 36 गुण म्हणजे काय, एवढे 25 वर्ष लागणारा झाले, तू 36 गुण काय राहते तेच सांगितलं नाही. अहो महाराज, ती असं टेन्शन घ्यायला लागली, कशाला या याड्याला कीर्तनाला नेलं असेल. हा महाराज, ती म्हणे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. महाराज आता हे डोक्यावरून आलं म्हणून सांगतो. एक जण म्हणे, माझं लई डोकं दुखत आहे, लई नाही अर्ध डोकं दुखत आहे. ती त्याच्या शेजारचं म्हणे, अरे येड्या, जेवढं असलं तेवढं दुखत असतं. हा म्हणे, अहो तुम्हाला काही डोकं आहे का, काही विचारता नाही म्हणे, मला 36 गुणच सांग म्हणे. ती अशी होती महाराज, कशी, अशी 15 दिवसात माझ्यासारखी झाली.
महाराज इतकी टेन्शन घ्यायची. गावात आली सप्ताह कमिटीकडे आणि विचारायला लागली ते काल्याचे कीर्तनकार कोण होते, नंबर द्या म्हणे त्यांचा. नंबर द्या म्हटल्यानंतर आता ह्या विचारांनी नंबर दिला. फोन केला, मी अशा अशा गावावरून बोलते म्हणे, तुम्ही ते कीर्तनात 36 गुण सांगितले, ते 36 गुण मला सांगा म्हणे. माझा नवरा लईट डोक्याला ताण देतोय म्हणे, 36 गुण सांगा. मग ते कीर्तनकार म्हणे, नवरा विचारतोय का म्हणे, हो म्हणे. मी जसं जसं सांगतो तसं तसं कर, त्याला उत्तर मिळून जाईल. मला माया कशी बघा बरं, माया ही गुणमयी आहे. एक जर गुण असला तर कसे हलकं होतोय ते सांगायचंय मला, लक्षात घ्या बरं का. मग त्यांनी सांगितलं काय करायचं, कसं कसं करायचं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर तुम्हाला सांगतो ती आपल्या कामाला बी लागली, पुढच्या नियोजनाला बी लागली. आता हिचा नवरा महाराज सकाळी 6लाच आऊत धरायला जायचा. आऊत क्या होता, आऊत धरायला जायचा. आणि आऊत धरायला गेल्यानंतर आता हिचा नियम होता 12 वाजता डबा घेऊन जायची. डबा घेऊन गेली, त्या महाराजांनी सांगितलं होतं जाता जाता एक मासोळी घेऊन जायची म्हणे. काय, मासा घेऊन जायचा. गेल्यानंतर हातात मासा आणि तो तास पाडायचं काम चालू होतं महाराज, त्याचं बेले पाडायचं काम चालू होतं. आणि मधोमध गेली तो मासा टाकला, पळाली बाजूला, लांब जाऊन उभी राहिली. महाराज तुम्हाला सांगतो तो आला आणि इतका आनंदी झाला, जरा तो खाणारा प्यानारा होता. तो म्हणे मासा, इथं इतका आनंदी झाला बायकोला म्हणे इकडे. ती पळत आली, तिला माहित होतं आपणच टाकेले. ती म्हणे अगं मासा सापडला नागरठी मध्ये मला, आता घरी घेऊन जाईन, याचं काय करायचं ती कर म्हणे आपल्याला. जेवण नाही केलं महाराज दिवसभर ते तासच मारित राहिला. संध्याकाळी आला आणि आल्यानंतर तनतन करायला लागला महाराज. भूक लागली भूक लागली भूक लागली, वाढ मला, तनतन करायला लागला. आणि एकदा भूक लागली की माणसाला राग आणावा लागत नाही, आपोआप येत असतो. मग तो आल्यानंतर हातपाय धुतले आणि जेवायला बसला. महाराजांनी सांगितलं होतं वाढ म्हटला ती बनवलेलं वाढायचं नाही म्हणे. 10 दिवसाची शिळी भाकर जिला बुरा आलेला ती वाढायची आणि त्याच्यावर मिरच्याचा ठ्याचा वाढायचा म्हणे, तो पण बिना तेलाचा. तिनं वाढला बरं, तिनं ताट ठेवलं नाही, असं ढकललं. असं ढकलल्यानंतर तुम्हाला सांगतो महाराज त्याची तळपायाची आग मस्तकात गेली, दाराच्या मागं गेला, खोकटी काढली आणि जसा उठला मारायला लागला. महाराजांनी सांगितलं होतं तो मारायला उठला की तू घरात थांबायचं नाही, गल्लीत पळायचं. कुठं, गल्लीत पळायचं, ध्यानात ठेवा बरं का. कुठं पळायचं, गल्लीत पळायचं. गल्लीत पळाली ना आरडाओरडा करायला लागली. असं झाल्यानंतर महाराज एवढा आरडाओरडा झाल्यानंतर आता गावात निमंत्रण द्यावं लागतं का, चला कीर्तनाला, हे भांडणाला, कीर्तनाला द्यावं लागतं, भांडणाला द्यावं लागत नाही महाराज. अख्खं गाव जमा झालं महाराज. काय झालं हा सांगायला लागला. अरे मला नागरटीत मासा सापडला, नीला सांगितलं होतं त्याचं काय बनवायचं ते बनव, पण ते न बनवता मिरची भाकर दिली मला, राग आला म्हणून आणतोय. लोक म्हणे याच्या डोक्यात फरक आहे, नागरटीत कुठं मासा सापडत असतो म्हणे. हा, आधीच महाराज त्या गावात इलेक्शन व्हायला होतं आणि इलेक्शन झाल्यानंतर त्यानं एकचे पैसे खाऊन दुसऱ्याला मतदान केलं होतं. लोकांनी असे 2-4 राग मिक्स झाले ना असा हानला, काळा निळाच केला महाराज. असा चोपला, किती हानला ते सांगितलं असतं पण मी तिथं नव्हतं. इतका हानला आणि हानल्यानंतर तुम्हाला सांगतो महाराज त्याच्या बायकोने महाराजांनी सांगितलं होतं थोडा वेळ झाला का मग जायचं, चांगला हाणून द्यायचा. हानला आणि तिनं मदिनीला ते काय विटकरीनं शेकावल्यानंतर पाटावर बसावला आणि ताज्या स्वयंपाकाचं ताट त्याच्या समोर ठेवल्यानंतर आता त्याचा डायरेक्ट महाराज काळीतींचा स्वर होता ना, खर्चात गेला पार. का ग, नाही लई बी खर्चात नाही, थोडा हा. मग त्याचा आवाज खाली गेला. म्हणे काय ग, स्वयंपाक केलेला होता म्हणे. हो म्हणे मग असं का केलं. ती म्हणे तुम्ही गेल्या 15 दिवसापासून मला विचारत होता ना 36 गुण म्हणजे काय, 36 गुण म्हणजे काय, त्याच्यातला एक गुण मी तुम्हाला आता दाखवला. मला जसा जसा वेळ मिळेल तसे बाकीचे उरलेले 35 दाखवेल. म्हणजे मी कशासाठी सांगितलं, एक गुण जर असला तर असे हाल होतात. ही माया तर गुणमयी आहे महाराज, दैवी हिशा गुणमयी, ही गुणमयी आहे महाराज. श्रीकडे एक जर गुण असला, जी येते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू, तो भलताई खिळू लेखा. आणि म्हणजे एखाद्या स्त्रीकडे जर एखादा गायनाचा गुण असला ना महाराज, लता मंगेशकर काय होतं महाराज,
गायनाचा एक गुण अख्खं जग मोहित करून टाकलं. एक गुण असला तर असे हाल होतात, पण ही माया म्हणजे गुणमयी आहे. ही माया नष्ट झाली पाहिजे जनाबाईला माहीत होतं. म्हणून जनाबाई म्हणतात, खंडेराया माझी माया रूपी सासू मरू दे. बरं सासू मेली म्हणजे सासुरवास संपला का? नाही महाराज, तिचा मालक राहिला ना. 50% सासुरवास अजून बाकी आहे महाराज. मग ती जनाबाई म्हणते, खंडेराया माझी सासू जशी मेली तसा माझा सासरा पण मरू दे. अभंगाचं द्वितीय चरण. सासू मेल्यावरी तुटला सारा, सासू मेल्यावरी तुटला सारा, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मेल्यावरी सासू मेल्यावरी तुटला सारा, सासू मेल्यावरी तुटला सारा, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, सासू मेल्यावरी तुटेल आसरा. मरू तेरा सासरा खंडेराया, मरू तेरा सासरा खंडेराया, खंडेराया तुझं करीते नवसू, हे नवसू खंडेराया तुझं करीते नवसू. मरू दे सासरे हे खंडेराया, खंडेराया मरू दे सासरे खंडेराया, खंडेराया तुझं करीते नवसू, खंडेराया तुझं करीते नवसू. अभंगाच्या द्वितीय चरणात जनाबाई म्हणतात, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया. खंडेराया माझा सासरा पण मरू दे. सासू जर मेली तर या म्हाताऱ्याला मी भाकर घालणार नाही म्हणे. हे भाकरी वाचून गेलं पाहिजे असं काहीतरी कर. हा झाला व्यावहारिक अर्थ. पण पारमार्थिक असा अर्थ असा आहे महाराज, सासरा म्हणजे हा प्रपंच. मुक्ताबाईचा प्रसिद्ध अभंग आहे, उबगले संसारी मजला कुणी माहेरासी न्यावो, प्रपंच हा सासरा उगीच छळी तो नाना हो. प्रपंच हा सासरा आहे, पाचापासून निर्माण झाला म्हणून प्रपंच. रामचरित मानस मध्ये आलेलं एक क्षिती जल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. महाराज हे पाचापासून निर्माण झालेलं आहे आपलं शरीर. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जल या 5 तत्वापासून निर्माण झालं. म्हणून हे शरीर हे म्हणजे प्रपंच आहे. आणि हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःखचे महाराज. तुकोबराय नाटामध्ये सांगतात हे शरीर कसं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर आयसे. जनाबाईला माहित होतं. म्हणून जनाबाई म्हणतात, खंडेराया माझी सासू मरू दे, सासरा मरू दे, आणि हे दोघं मेले तरी एक राहती ना. ननंद महाराज ती समोर नाही बोलणार, पण मागून सांगती. म्हणजे ती पण सांगले. जनाबाईला माहित होतं. म्हणून जनाबाई म्हणते, खंडेराया जसं माझी सासू मेली, जसा माझा सासरा मेला, तशी माझी ननंद बर मरू दे. अभंगाचं तृतीय चरण. सासरा मेलिया होईल आनंद, 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 आनंद सासरा मेलिया होईल आनंद.
चरणामध्ये जनाबाई म्हणतात सासरा सासरा मेलिया होईल आनंद मरुदे ननंद खंडेराया. हे मरुदे ननंद मरुदे, पण ही ननंद म्हणजे आशा. आशा आपल्या इथली नाही बरं का. आशा ही महाराज, ही आशा सोपी नाही महाराज. ही आशा जर असली, ही आशा सोपी नाही. कारण की आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशे दिन केले देवासी, कथा कायसी इतरांची. म्हणजे देवाच्या मनात आशा निर्माण झाली तर त्याला सुद्धा भिकारी व्हावं लागलं महाराज. म्हणून जनाबाईला माहित होतं की आशा जर आपल्या जीवनात असली तर तो माणूस परमार्थिक होऊ शकत नाही. ज्याच्या जीवनातून आशा गेली, तुकोबराय तर म्हणतात ही आशा गेल्याशिवाय परमार्थाला माणूस लागतच नाही. तुकोबरायांचा प्रमाण आहे, आशा याचं मूळ खनोनी काढावी. देवाची गोसावी वावतेणे वावतेणे, देवाची गोसावी वावतेणे. असाई खणोनी काढावी, देवाची गोसावी वावतेणे वावतेणे, देवाची गोसावी वावतेणे. आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने. जनाबाईला माहित होती आशा आपल्याला लई त्रास देईल म्हणे. आशा जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस परमार्थात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून ही आशा गेली पाहिजे. आणि आशा गेल्यानंतर मी काय केलेल तर ननंद मरता होईन मोकळी, गळा घालीन झोळी. भंडाराची परमार्थ रूपी झोळी, परमार्थाची झोळी गळ्यात घालीन आणि आनंदानं परमार्थ करेन. आणि एकदा की महाराज माणसाच्या जीवनातली आशा गेली, तो माणूस संसारात राहिला काय आणि परमार्थात राहिला काय. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. महाराज कमळ कशात उगवतो? खाली काय असतो? हा चिखलात उगवतं. पण चिखलात राहून सुद्धा चिखलातून आलिप्त आहे. तसं आपण संसारात असावं पण आपली वृत्ती मात्र संसारात नसावी. ती श्री खंडेरायांच्या चरणावर स्थिर असावी. म्हणून लक्षात घ्या, ही आशा गेली पाहिजे. ही आशा रूपी ननंद मेली मग माणूस परमार्थाला लागतो. मग माझी सासू मरू दे, सासरा मरू दे, ननंद मरू दे. मग पांडुरंग खंडेराव भगवान परमात्मा म्हणायला लागलं का गजेने, तू म्हणती सासू मरू दे, सासरा मरू दे, ननंद मरू दे, हे सगळे मेले मग तू एकटीच राहशील ना. जनाबाई म्हणे मी एकटीच राहील पण तुझ्या चरणाची राहील. अभंगाचं जनी मने खंडे अवगे मरुदे, जनी मने खंडे अवगे मरुदे. जनी मने खंडे आवगे मरुदे, जनी मने खंडे आवगे मरुदे, जनी मने खंडे अवगे मरुदे, जनी मने खंडे अवगे मरुदे. जनी मने खंडे आवगे मरुदे. अरे कटरा हुते पाया पासे, कटरा हुते पाया पासे. तुझं करीते नवसो, अरे खंडराया तुझं करीते नवसो. कटरा खंडराया तुझं करीते नवसो, खंडराया तुझं करीते नवसो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली